इंडोनेशियातील प्रंबनन मंदिर भारत आणि इंडोनेशियाला जोडणारा सांस्कृतिक वारसा. भारतापासून जवळपास 5,000 किलोमीटर दूर इंडोनेशियामध्ये एक असे भव्य हिंदू मंदिर उभे आहे, जे आजही भारतीय संस्कृतीची साक्ष देत आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ऐतिहासिक प्रंबनन मंदिराला भेट देत त्यांच्या जीर्णोद्धाराची सुरुवात केली. पण हा प्रंबनन मंदिर समूह नेमका आहे तरी काय? त्याचा भारताशी काय संबंध आहे आणि या मंदिरामागे कोणत्या रंजक आख्यायिका आहेत? चला जाणून घेऊया. भाग 1. प्रंबनन मंदिराचा इतिहास. प्रंबनन मंदिर इंडोनेशियातील जावा बेटावरील योग्याकार्ता शहराजवळ आहे. हे मंदिर 9व्या शतकात संजय वंशातील राजा राकाई पिकातन यांच्या काळात बांधण्यात आले. हे संपूर्ण मंदिर भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांना समर्पित आहे. यामध्ये सर्वात उंच असलेले शिव मंदिर जवळपास 47 मीटर उंच आहे. या मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि इतर हिंदू कथांचे अप्रतिम शिल्प कोरलेले आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रभाव त्या काळी इंडोनेशियामध्ये किती खोलवर होता याची प्रचिती येते. युनेस्कोने 1991 मध्ये या मंदिराचा जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश केला. भाग 2. मोदींची भेट आणि भारताची भूमिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या उपस्थितीत या मंदिराच्या संवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सांगितले की सांस्कृतिक वारसा विविध देशातील लोकांना एकमेकांशी जोडतो. भारताचा पुरातत्व विभाग या मंदिराच्या जीर्णोद्धारात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मोदींनी सांगितले की मंदिरात महामृत्युंजय मंत्र आणि ओम नमः शिवायचा जप ऐकून त्यांना भारतात असल्याचा अनुभव आला. त्यांनी भारत इंडोनेशिया मैत्री आणखी मजबूत होण्याची अपेक्षाही व्यक्त केली. भाग 3. प्रंबनन मंदिराच्या प्रसिद्ध आख्यायिका. या मंदिराबद्दलची सर्वात प्रसिद्ध आख्यायिका म्हणजे रा जोंगरांग. कथेनुसार राजकुमारी रा जोंगरांग अत्यंत सुंदर होती. एका राजकुमाराने तिच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र राजकुमारीला तो पसंत नव्हता. तिने अशक्य वाटणारी अट ठेवली, फक्त एका रात्रीत 1000 मंदिरे बांधून दाखवा. राजकुमाराने अलौकिक शक्तींच्या मदतीने 999 मंदिरे पूर्ण केली. हे पाहून राजकुमारीने गावातील महिलांना पहाट झाल्याचा भास निर्माण करण्यास सांगितले. त्यामुळे अलौकिक शक्ती निघून गेल्या आणि एक मंदिर अपूर्ण राहिले. राजकुमाराला फसवणूक कळताच त्याने रागाने राजकुमारीला शाप दिला आणि ती दगडाची मूर्ती बनली. असे मानले जाते की आज शिव मंदिरातील दुर्गा देवीची मूर्ती हीच रा जोंगरांग आहे. ही कथा आजही इंडोनेशियामध्ये मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते. समारोप. प्रंबनन मंदिर हे केवळ दगडांचे बांधकाम नाही, तर भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील 1000 वर्षाच्या सांस्कृतिक नात्याचे प्रतीक आहे. इतिहास, अध्यात्म, कला आणि मैत्री यांचा अद्भुत संगम म्हणजे प्रंबनन मंदिर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.